सदैव सेवा सकलांची हा एक ध्यास अनिवार्य. किती संकटे आली तरीही करतो आम्ही पार. ध्यास घेऊनी देतो आम्ही भविष्यास आकार. मनापासून आम्ही मानतो देश हाच परिवार. विकास साधावया जनांचा आहो आम्ही तयार. राष्ट्र निर्मितीसाठी झटतो आम्ही शिलेदार. आम्ही शिलेदार. आम्ही शिलेदार. नमस्कार. शिलेदार राष्ट्र निर्मितीचे या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. रसिक हो, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची परंपरा खूप मोठी आहे. अनेक प्रतिभावान कलावंतांनी ही प्रतिभा आपल्यापर्यंत ही परंपरा पोचवली, चालू ठेवली. जास्तीत जास्त हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत लोकाभिमुख केलं. आजच्या पिढीला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ऐकायला भाग पाडणारे जे काही मोजके कलावंत आपल्यामध्ये आहेत, त्यापैकी एक कलावती आज इथे आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेल्या आहेत. ज्या आजच्या तरुण पिढीच्या आयकॉन म्हटलं तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यांची आपण ओळख करून घेऊया, त्यांच्याशी गप्पा मारूया. स्वागत आहे आरती अंकलीकर टिकेकर. नमस्कार. आज मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची परंपरा तुम्ही तुमच्या गाण्यातनं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचं खूप छान काम करताय. आणि तुमचा व्यासंग या क्षेत्रातला आणि तुमची स्वतःची त्यावरचं प्रभुत्व या दोन्हीचा मिलाफ तुमचं गाणं ऐकताना आम्हाला दिसतो. तर मला ही सगळी सुरुवात कशी झाली, म्हणजे ह्याची सुरुवात कुठून झाली? सुरुवात मी असं म्हणेन की अतिशय सुरील्या गळ्याचे आई वडील माझे. आई काही करिअर वगैरे करत नसे, म्हणजे तिचं नव्हतं गाण्यात. आई हेच तिचं करिअर होतं. परंतु अतिशय सुरीला गळा तिचा, बाबांचा सुद्धा, दोघांचाही. आणि आमच्या घरात वातावरण जे होतं ते अतिशय सांगीतिक वातावरण होतं. पहिली गोष्ट, आम्ही गुरुदेव रानडे यांचे अनुग्रहित सगळे. त्यामुळे घरात चारी प्रहर भजन चाले, काकड आरती, सकाळचं भजन, दुपारचं भजन, संध्याकाळचं भजन. आणि ते सगळे इतक्या सुंदर चाली होत्या त्या सर्व भजनांच्या. त्यामुळे ते माझं कानावर सतत पडत असे. आणि आई वडील दोघे गात होते, घरी काका गात असत आणि चांगलं शास्त्रोक्त शिकलेले आणि उत्तम गात असत. त्यामुळे मला असं वाटतं की लहानपणी जे संस्कार घरामध्ये गाणं कानावर पडतच होतं सारखं. मला वाटतं तुमचं गाव विजापूर ना? हो, विजापूरचे, कर्नाटकातले आम्ही. माझा जन्म विजापूरचा. बरं. लगेचच मुंबईत आला? लगेच. बरं. त्यामुळे मग मुंबईत आल्यानंतर अर्थात मला अतिशय चांगले गुरु मिळाले. म्हणजे पहिल्या माझ्या विजया जोगळेकर ज्या दूरदर्शनवरच निर्मात्या होत्या, त्या माझ्या पहिल्या गुरु. विजया धुमाळे. आणि आमच्या अगदी जवळ राहत असत त्या. त्याआधी मी जेव्हा नर्सरीमध्ये जात असे, शिशु वर्गामध्ये, तेव्हा मी 5 वर्षाची असेन राजेश. घरी आले की मी रोज, आमच्याकडे एक झोपाळा होता, त्याच्यावर बसून मी जवळजवळ 1.5 तास सगळी बालगीतं आणि शाळेत शिकवलेली सगळी गाणी मी गात असे. आणि ती अगदी 1.5 तास माझा तो छंदच होता. हो, ठरलेला कार्यक्रम. आणि माझी आई म्हणते की बऱ्यापैकी तालासुरात गात होते मी. मग तेव्हा माझ्या आईने ठरवलं की गाणं शिकवायचं. आणि माझे आईवडील थोड्या वेगळ्या विचारांचे होते. त्यांना अर्थात तेव्हा मी शास्त्रीय संगीत, रागसंगीत शिकावं ही इच्छा होती. आणि भरपूर विद्या मिळवावी आणि भरपूर रियाज करावा. आणि माझे वडील नेहमी म्हणत असत की तुला गाण्याचं वेड लागलं पाहिजे, इतकं तू गाणं कर.
बरं. आणि असं गाणं तू कर. त्यामुळे मला घरामध्ये अतिशय छान संस्कार, खूप प्रेम, आईवडिलांचा खूप पाठिंबा आणि माझ्या कष्टांमध्ये म्हणजे जे शास्त्रीय संगीतासाठी जे तासनतास रियाज करायला लागतो त्या कष्टांमध्ये कायम मला मिळालेली साथ माझ्या आईवडिलांची, जे कायम माझ्याबरोबर बसलेले असायचे. मी विजयाताईंकडनं घरी आले की मला आई विचारायची की काय शिकलीस तू. अनेक वेळा माझी आईसुद्धा क्लासला येत असे आणि घरी आल्यावर सगळा मी जे शिकले आहे ते पूर्ण म्हणायचं आणि ते परफेक्ट येईपर्यंत म्हणतच राहायचं. हे आईने करून घेतलं. हे आई वडिलांनी करून घेतलं. आमच्याकडे एक डबा होता, बाबांनी केलेला होता, स्टीलचा डबा होता. त्याच्यामध्ये छोटे छोटे हिरवे मणी होते. एक तान मला अतिशय एखादी जटिल तान पाठ करायला दिली जायची. ती एकदा म्हटलं की म्हटल्यावर बाबा एक मणी डब्यातून झाकणात ठेवत असत. अच्छा. तो डबा संपेपर्यंत ती तान म्हटली गेली पाहिजे. घोटवणं ज्याला म्हणतात. अगदी खरं, अगदी खरं. ते पण मला असं वाटतं लहान वयामध्ये अनेक अट्रॅक्शन्स असतात. हल्लीच्या मुलांना तर खूपच असतात. त्यावेळेला कमी होती त्या मनाने. परंतु तरी वयाचा म्हणून एक अल्लडपणा असतो. मला वाटतं तो अवॉइड करून एका जागी बसून तासनतास साधना करणं, 10-12 वर्षाचं वय लहान असतं. फारच. तेव्हा माझ्या आईवडिलांनी जो मला जी साथ दिली, पाठिंबा दिला, तो अतिशय महत्त्वाचा मला वाटतं. म्हणजे ती म्हणजे लहान वयात म्हणजे जेव्हा संस्काराचं वय असतं त्या वयातच ती गोडी लागली गाण्याची आपोआप. हो, नकळतपणे का लागली. आणि अगदी छोटी कुठलीही जरी कॉम्पिटिशन असो ती जिंकायची असेल तर एक गाणं तुम्हाला 200-400 वेळेला म्हणावंच लागतं. बरोबर. आणि ते म्हटलं की बरं आपल्याला गाता येतं आणि आपल्याला बक्षीस मिळतं. त्यामुळे कठोर परिश्रमास पर्याय नाही. हे लहानपणी मनातच बिंबवलं गेलं. ओके. मग विजया जोगळेकर धुमाळ्यांच्या नंतर पुढचं शिक्षण कसं सुरू झालं संगीताचं? विजयाताई नंतर दूरदर्शनला निर्मात्या म्हणून आल्या. त्यामुळे तेव्हा मला त्या म्हणाल्या की मी आता व्यस्त असेन. माझे गुरु पंडित वसंतराव कुलकर्णी आहेत, त्यांच्याकडे मी तुला घेऊन जाईन आणि तिथे तुझं छान शिक्षण होईल. मला असं वाटतं की आपला एक गुरु जो आपले प्लस मायनस सगळे ज्याला माहिती आहेत, तो जेव्हा पुढच्या वाटेवर बोट धरून आपल्याला सोडतो ना, ते फार महत्त्वाचं असतं. कारण त्यांना माहिती होतं माझ्या आवाजाचा काय धर्म आहे, माझा स्वभाव कसा आहे, मी कितपत गाणं करू शकेन आणि मला गुरु कसे हवेत, ह्याचं सगळं त्यांनी मला असं वाटतं की ऑब्झर्वेशन केलं असावं. त्याप्रमाणे त्या मला तुम्हाला वसंतरावांकडे किती वर्ष शिकलात तुम्ही? त्यांच्याकडे मी जवळजवळ 15 वर्ष शिकले. 15 वर्ष? हो. अनेक घराण्यांचे संस्कार हो हे तुमच्या गाण्यावरती झाले. हो. पण मग त्यांनी डोक्यात गोंधळ उडाला वगैरे असं काही झालं नाही? उडतो, नक्कीच गोंधळ उडतो. किंबहुना आतासुद्धा मला जेव्हा काही मुली विचारतात की मला आता हे गुरु सोडून दुसऱ्यांकडे जायचं आहे, तेव्हा मला एक गोष्ट त्यांना सांगावीशी वाटते की जेव्हा आपण गुरु बदलतो, जेव्हा गायकी बदलतो, तेव्हा आपल्याला अगदी बेसिकपासून म्हणजे आवाजाच्या लगावापासून सगळं बदलायला लागतं. की तिथे केवळ गायकीचा बदल नसतो की ही आग्रा गायकी आहे आणि ग्वालियर गायकी म्हणजे ग्रामरमधला बदल असं नसतं. तिथे तुमची भाषाच वेगळी असते, परिभाषा बदलते पूर्णपणे. आणि म्हणजे आवाजाचा लगाव जसा आग्रा ग्वालियरमध्ये असेल तसा जयपूरमध्ये नाही. पूर्णपणे आकार, अतिशय शुद्ध आकाराचं गाणं आहे ते. त्यामुळे ती गायकी तशा आवाजातच सुंदर वाटते. बरोबर. तुम्ही गायकी एक आणि दुसऱ्या गायकीचा आवाज हे मिसमॅच होतं. त्यामुळे तुम्हाला जर गायकी शिकायची असेल तर तसा आवाजाचा लगाव शिकणं फार महत्त्वाचं आहे. आणि आपण जेव्हा लगाव हा आपण घेऊन जन्माला आलेलो असतो, आपला एक नॅचरल लगाव असतो आणि आपण शिकतो एक लगाव आणि मग त्याचं मिळून जे एक सगळं डोक्यामध्ये गोंधळ उडतो. मी जन्माला आले एक आवाजाचा लगाव घेऊन, आग्रा ग्वाल्हेर शिकले, इकडे जयपूरचा लगाव,
आणि गायकी हा नंतरचा प्रश्न आहे राजेश. बरोबर आहे, मूळचीच एक गायकी हे पठडी. फार बौद्धिक आणि मोठ्या खासाहेबांनी बनवलेली ती गायकी आहे. ते ग्रामर ते तर फारच नंतरचे आणि अतिशय ती गायकी खूप कॉम्प्लिकेटेड आहे, अशी सरळ नाही आहे. बरोबर आहे. त्याच्यासाठी खूप वेगळा रियाज आहे त्याचा. बरोबर. पण गळ्याचा रियाज हा बेसिक आहे ना, बुद्धीचा रियाज आहे, मानसिक आहे, स्पिरिच्युअल आहे. ह्या सगळ्या गोष्टी नंतर कालांतराने येतात. बरोबर. परंतु सुरुवातीसाच बरेच चॅलेंजेस मला वाटले ते. आणि मी या नव्या मुलांना पण असंच सांगेन की मानसिक तयारी हवी तुमची. जेव्हा तुम्ही गायकी बदलता, गुरु बदलता, तेव्हा अगदी समर्पण पाहिजे. म्हणजे ह्या शास्त्रीय संगीतात तर हवं. समर्पण आवश्यकच आहे. हे आग्रा घराण्याची गायकी आणि जयपूर रात्रौली घराण्याची गायकी, या दोन्ही गायकींवर तुम्ही तितक्याच हुकूमतीने स्वार झालात. म्हणजे कुठलीही गोष्ट जेव्हा आपण दुसऱ्या गोष्टीत मिसळतो ना, तेव्हा ती एकजीव व्हायला काही काळ जावा लागतो. बरोबर. आणि ते अवघड असतं खूप. म्हणजे असं नाही की एका गोष्टीमध्ये दुसरी गोष्ट घातली आणि ते छान आता घोटीव आणि एकजीव झालं, असं नाही होत. बरोबर. त्याला कमीत कमी एकतप जावं लागतं, कमीत कमी. त्यामुळे तितकं सोपं नसतं ते. सुरुवातीला जेव्हा मी जयपूर शिकले तेव्हा मी केवळ जयपूरच गात होते. तेव्हा मी काही मग आग्रा ग्वाल्हेरची पाटी पुसून टाकली. अच्छा. त्यामुळे हा प्रवास हा खडतर असतो. पण कलावंताला हे असं स्विच ऑन स्विच ऑफ करता येतं? मला करता आलं. बरं. मला करता आलं. कदाचित त्याच्यामागचं हे पण कारण असू शकेल का की दोन्हीही घराण्याची गायकी ही परिपूर्ण आत्मसात केलेली असल्यामुळे कदाचित ते जमलं असेल. आणि गुरु महत्त्वाचं म्हणजे की ज्या तऱ्हेने गुरूंनी ती मनावर बिंबवली, ज्या कन्व्हिक्शननी आणि ज्या तऱ्हेने. कारण का जेव्हा आपण गुरुकडे शिकायला जातो तेव्हा आपण गुरुमय होणं फार महत्त्वाचं असतं. बरोबर आहे. आपल्याला कुठलीही गोष्ट शिकायची असते तेव्हा ज्या व्यक्तीकडून शिकतो आहोत त्या व्यक्तिमय होणं हे फार सोपा मार्ग आहे. बरोबर. म्हणजे जसं लहान मूल आईचं अनुकरण करतं ते अगदी पूर्ण आईमध्ये डुबलेलं असतं, तसं मला गायकाचं पण वाटतं. तेव्हा मी शास्त्रीय संगीत म्हणजे मी जेव्हा ताईंकडे गेले तेव्हा मला हे पूर्ण जग केवळ ताईच वाटायचं. माझ्या जीवनामध्ये दुसरं काही नव्हतं, त्याच माझं सर्वस्व. बरोबर. त्यामुळे मग त्यांची विचारसरणी, त्यांची गायकी, त्यांचा आवाजाचा लगाव, हे सगळं ऑब्झर्व करणं सोपं होतं. बरोबर. कारण आपण स्वतः उरत नाही तिथं. पण त्याचबरोबरीने त्या कलावंताची, मग ती किशोरीताई असतील किंवा अन्य कोणी असतील, त्या कलावंतांची नक्कल न करता त्याला आपला स्वतःचा एक लहेजा देणं हे पण सुरुवातीला नक्कलच होते. सुरुवातीला पण बरेच कलावंत सुरुवातीला नक्कल म्हणत पुढे त्यात अडकतात. असं तुमच्या बाबतीत झालं नाही. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं सुरुवातीला ती नक्कल झाली असेल, पण त्याच्यानंतर आरती अंकलीकरांची एक स्वतंत्र गायकी गाण्यातनं दिसायला लागली. या सगळ्या गायकी ज्या वेगळ्या वेगळ्या, आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर, आणि केवळ शिकलेल्याच गायकी आपण आत्मसात करतो असं नाही. परंतु नंतर आम्हाला अनेक ठिकाणी आम्ही कार्यक्रम ऐकत असू, किराणा घराणा असो, मेवाती घराणा असो, सर्व घराण्यांशी एक्सपोजर तर मिळतंच. बरोबर. त्यामुळे नकळत ह्या कुठेतरी गोष्टी सगळ्या अब्सॉर्ब होतात आणि आपोआप आत एक मिश्रण तयार होतं. आणि ते आपसूक मला असं वाटतं की अनेक गोष्टी आपल्या सबकॉन्शियसमध्ये असतात आणि आपल्या नकळत त्या आपला मेंदू ते काम करत असतो. आणि ते म्हणजे मला जागृतपणे मला कळलं पण नाही ते कसं झालं. ज्या काळामध्ये तुम्ही शास्त्रीय संगीत शिकत होतात ते साधारण तुमचं कॉलेजचं वय. खरं तर या कॉलेजच्या वयामध्ये ग्लॅमर, मौज मजा, मस्ती हे करण्याचं हे वय असतं. आणि अशा काळात तुम्ही शास्त्रीय संगीतावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं. तर हे कसं काय? मी जेव्हा कॉलेजमध्ये गेले तेव्हाच किशोरीताईंकडे शिकत होते. हो. त्यामुळे मी इतकी ताईमय होते की माझ्या डोक्यात दुसरं काही नव्हतं. बरं.
त्यामुळे कोणताही दुसरा विषय डोक्यात नव्हता, केवळ शास्त्रीय संगीत आणि त्याच्यापेक्षाही जास्त किशोरीताई. हो बर, म्हणजे यांनी संपूर्ण जीवन संपूर्ण किशोरीताईमय झालं अगदी होतं. झपाटलेलं म्हणू शकतो. बर, असं तुम्ही झपाटलेलं जीवन जगत होतात, पण त्याच वेळेला तुम्हाला उदय टिकेकर भेटले. हे खरं आहे. हां, मग हा अपवाद होता. नाही, तसा उदय मला थोडा आधी भेटला होता. बर, परंतु मला जरी उदय भेटलेला असला तरी माझी प्रायोरिटी संगीत हेच होतं. बर, म्हणजे उदय नेहमी असं म्हणतो की जरी आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो तरीसुद्धा आम्ही केवळ कॉलेज कॅन्टीनमध्ये काही थोडा वेळ भेटत असू, बाकी संपूर्ण वेळ मी माझ्या संगीतासाठीच देत असे. म्हणजे ही तक्रार होती त्यांची. म्हणजे अजूनपर्यंत आहे की यांना आम्ही कुठे कधी फिरायला गेलो ना, कुठल्या पिक्चरला गेलो, कुठेही गेलो नाही. बर बर, कारण ताईंकडे आम्ही 9 वाजता जात असू, 9 ते 1. त्यानंतर घरी येऊन, आणि तेव्हा बसनी प्रवास करत असे मी. घरी आल्यानंतर जेवण झालं की परत बस घ्यायची आणि 4 वाजता ताईंकडे, 4 ते 8. आणि नंतर रियाज असे ना, ताईंनी इतक्या अवघड गोष्टी, कठीण गोष्टी शिकवलेल्या असायच्या की तो त्या घरी येऊन आत्मसात करून परत पुढच्या दुसऱ्या दिवशी त्या तयार करून जायला लागत असे. त्यामुळे अवघड होतं ते सगळं. पण उदयजींची भेट कशी झाली? पण उदय आणि मी आम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ज्या कॉम्पिटिशन्स असत ज्या कॉलेजमधल्या त्याच्यात भाग घेत असू, आणि उदय तबला वाजवत असे तेव्हा. चांगला तबला वाजवत असे तो. अनेक आमच्या कॉम्पिटिशन्समध्ये साथीला तो असायचा. तुम्ही गायला आणि ते वाजवायला? हो. बर. आणि तिथे त्यांनी बहुतेक बारीक लक्ष माझ्यावर ठेवलं असावं. आणि कुठेतरी मला असं वाटतं की प्रेमाच्या मागे ना काहीतरी शास्त्र असावं असं मला वाटतं, की त्याचे आईवडील सुद्धा दोघेही अतिशय उत्तम गाणारे. सुमतीबाई, माझ्या सासूबाई सुमतीबाई टिकेकर, माझे सासरे बाळासाहेब टिकेकर, ते स्वतः ग्वाल्हेर अतिशय उत्तम शिकलेले, रेडिओवर गाणारे वकील. ते उदयच्या घरात शास्त्रीय संगीताचं खूप वातावरण लहानपणापासून. त्यामुळे माझ्याकडे पाहण्याचा त्याचा मला वाटतं दृष्टिकोन बरोबर त्यांनी हेरलं असावं की ही व्यक्ती आपल्या घरात बरोबर चपखल बसे. त्यामुळे आणि म्हणजे मला तो अर्थात अतिशय मनमोकळा, कलांवर अतिशय प्रेम करणारा, छान असा कूल ज्याला म्हणतो आत्ताच्या भाषेत, असा तो मुलगा. त्यामुळे मला तर तो म्हणजे आवडलेलाच होता, आणि त्यालाही बहुतेक मी आवडली असावे अशा तऱ्हेने. परंतु त्याचा संपूर्ण मला सपोर्ट त्यांनी कधीही, आता तो असं म्हणतो की आपण कुठे गेलो नाही, पण तेव्हा पूर्ण वेळ मी माझ्या गाण्यासाठी देत असे, तेव्हा त्यांनी कधी तक्रार नाही केली. बरं. पण मग आता तुम्ही लग्न झाल्यानंतर तुमची ही कला किंवा हे करिअर संगीताचं हे पुढे चालू ठेवायचा निर्णय घेतला होता, आणि त्याला तुमच्या सासरच्या मंडळींचा पूर्ण पाठिंबा होता का? हो, मला असं वाटतं की निर्णय घेण्याच्या पलीकडेची स्टेज होती, पलीकडची. म्हणजे निर्णय तेव्हा घ्यावा लागतो जेव्हा आपल्या डोळ्यासमोर 2 गोष्टी असतात. माझ्या डोळ्यासमोर एकच गोष्ट होती, आणि माझ्या डोळ्यासमोर ती गोष्ट आहे हे बाकीच्यांना दिसत होतं. त्यामुळे त्यांनीही असा प्रश्नच आला नाही. बरोबर. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे ते सगळे इतके शास्त्रीय संगीतामध्ये रममाण झालेली फॅमिली होती की असा जर निर्णय घ्यायचा जर त्यांच्यासमोर प्रश्न आला असता तर त्यांनी नक्कीच मला शास्त्रीय संगीत म्युझिक कर असं सांगितलं. किती वर्ष तुम्ही एकंदरीत शास्त्रीय संगीत शिकलात? म्हणजे आधी वसंतराव कुलकर्णींकडे, नंतर किशोरीताईंकडे. किशोरीताईंकडे मी अगदी 1-2 वर्षच शिकले, जेव्हा मला केसरबाई केरकर स्कॉलरशिप मिळाली NCPA-कडून. तेव्हा मी शिकले. त्याच्या आधी मी वसंतरावांकडे जवळजवळ 10 वर्ष, विजयाताईंकडे 1-2 वर्ष, त्यानंतर मी उल्हास कशाळकरांच्याकडे 3 वर्ष, मग कायकिणींकडे 10-12 वर्ष. दिनकरराव कायकिणी. हो. असा मी शिकतच राहिले. अगदी कायकिणींच्या म्हणजे अनेक वर्ष शिकले. पहिली स्वतःची मैफल आठवते? आठवते. म्हणजे मैफल आमच्या वसंतराव कुलकर्णीच्या क्लासमध्ये, आमचा क्लास होता गुरु समर्थ गायन वादन विद्यालय,
आणि त्याचा दरवर्षी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होत असे. बरं. काळ फार सुंदर होता राजेश तो. जेव्हा लहान कलाकारांना ऐकण्यासाठी खूप मोठ्या मोठ्या कलाकारांची मांदियाळी हजर असायची. मला आठवते आमच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला तो जो हॉल, आम्ही त्याला HMV हॉल म्हणायचो, हरी महादेव वैद्य. आणि अगदी असा खचाखच भरलेला असे, अगदी म्हणजे मुंगीलाही जागा नाही असा. आणि समोर पंडित CR व्यास, माणिक वर्मा, यशवंतबुवा जोशी, जितेंद्र अभिषेकी, कधी कधी सुशील कुमारजी सुद्धा येत आमच्या कार्यक्रमाला. असे अनेक कलाकार तिथे बसलेले. आणि फार आपण खूपच काहीतरी चांगलं गायलो तर एखादी रेष त्यांच्या चेहऱ्यावरची हलायची. असे काय खूप मनमुराद दाद मिळायची नाही, ते पाहायचे ते. परंतु असा जो श्रोतृवर्ग होता पहिल्या रोमध्ये हे, आणि नंतर सगळे विद्यार्थी असायचे जे चांगले शिकलेले. त्यामुळे दरवर्षी त्या कार्यक्रमात गाणं ही एक कसोटी असायची. त्या सगळ्यांनी गेल्या वर्षी गाणं ऐकलेलं असायचं, त्याच्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी सुधारणा आहे की नाही हे त्यांच्याबरोबर लक्षात यायचं. आणि त्यानंतर ते अतिशय चांगले काही आम्हाला गोष्टी सांगत सुद्धा, ज्याला टिप्स म्हणतो आपण. म्हणजे कॉलेजमध्ये म्हणजे आपले जसे प्रोफेसर्स वगैरे तर देतच असतात वेळोवेळी, तसा मला असं वाटतं विद्यालयात शिकताना सुद्धा हे जे कलाकार आमच्या क्लासवर येऊन तेव्हा पण शिकवत असायचे, म्हणजे अशा टिप्स देत असायचे. तर मला जो आठवणारा कार्यक्रम म्हणजे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम, ज्याच्यामध्ये हे सगळे कलाकार हजर होते. गिंडे साहेब असायचे, SCR भट, हे फार मोठी मोठी माणसं तिथं असायची. आणि त्यांचा पण कार्यक्रम असायचा नंतर शेवटी. तो माझ्या स्मरणात असलेला तो, आणि छान अगदी जुलै ऑगस्टचा तो, म्हणजे जेव्हा वर्षा ऋतू असायचा आणि बाहेर पाऊस असायचा आणि मुंबईचा पाऊस, त्याच्यामुळे पाऊस पडायला लागला की बहुतेक श्रोत्यांना जाताही यायचं नाही इच्छा असली तरी. त्यामुळे ते कार्यक्रम मला अतिशय स्मरणात येतात. नॉस्टॅल्जिया जो आपण म्हणजे नॉस्टॅल्जिक मोमेंट्स आहेत त्या. आणि मला असं वाटतं की तेव्हा सगळ्यांमध्ये आपण प्रूव्ह करायचं, कारण अनेक जण गात असायचे. एक स्पर्धा, परंतु दुसऱ्यापेक्षाही चांगलं करणे, स्वतःशी देखील स्पर्धा, इतर गायकांशीही स्पर्धा, अशी सुंदर स्पर्धा असायची. आणि मला असं वाटतं त्याच्यात गायक खूप शिकत जातो. तुमच्या आयुष्यात असा प्रसंग कधी आलाय का की तुमचं व्यक्तिगत एखादी गोष्ट तुम्हाला पूर्णतः बाजूला ठेवून तुमच्या मैफिलीवर कुठेही तुम्ही परिणाम होऊ दिला नाहीत आणि ती मैफल यशस्वी झाली? हो, आठवते. म्हणजे घरातल्या कोणाचं तरी म्हणजे अगदी निधन झालंय, जसं आपली अगदी आजी आहे, आणि त्याच दिवशी अगदी दुसऱ्या दिवशी जाऊन कुठे गायचं आहे. मला असं वाटतं पण याच्यामध्ये ह्या वैयक्तिक सुखदुःखापलीकडे कलाकार गेलेला असतो. जेव्हा आपण गायला बसतो, मी केवळ स्टेजवर सुद्धा म्हणणार नाही, आपण जेव्हा गायला बसतो तेव्हा त्या रागाच्या स्वरात डुबून तो रागमय होणं, आणि एकदा आपण रागमय झालो की बाकी वैयक्तिक गोष्टी उरतच नाहीत मनात, त्या मागेच राहतात. मला असं आठवतं आहे की तुम्ही मागे एकदा गप्पा मारताना म्हटला होतात की तुम्हाला एकदा ॲक्सिडेंट झाला होता. हो. आणि त्यानंतर तुम्ही कार्यक्रम केला होता. अगदी म्हणजे अमेरिकेमध्ये. हां. असंच झालं की अगदी कार्यक्रमासाठी तयार होऊन आम्ही निघालो होतो, साथीदार आणि मी. आणि बोलता बोलता एकदम समोरच्या गाडीवर आमची गाडी आदळली, कळलंच नाही. आणि तिथे वेगसुद्धा जास्त असतो अमेरिकेत गाड्यांचा. समोर पण अनेक गाड्या येत होत्या आणि सगळा तिथे अर्धा तास, आणि एकदम असा प्रचंड शॉक बसला. आणि बेल्ट तिथे तर अगदी सीट बेल्ट कंपल्सरी. त्यामुळे आणि एकदम असं हालायला झालं. आणि तिथे ऑडियन्स सगळा जवळजवळ 250 लोक थांबलेले होते, त्यामुळे उशीर करणं शक्य नव्हतं, वेळ घेणं. लगेच आम्ही गेलो आणि लगेच स्टेजवरच डायरेक्ट जाऊन आम्हाला सुरुवात करावी लागली. पण कधी कधी फोकस व्हायला त्या
त्या मूडमध्ये जायला, त्या रागांच्या स्वरामध्ये संपूर्णपणे त्यांना शरण जाऊन त्याच्यात रमायला काही काळ जातो. बरोबर आहे. परंतु एकदा गेल्यावर मग विसर पडतो. विसर. आज तुम्ही संगीताच्या क्षेत्रात आहात, उदयजी अभिनयाच्या क्षेत्रात आहेत आणि स्वानंदी पण आता त्या क्षेत्रामध्ये येते. तर स्वानंदीनी अभिनेत्री व्हावं का गायिका, असा तुमच्या दोघांमध्ये काही संघर्ष झाला नाही का? नाही, अजिबात नाही झाला. एकतर तिला तालासुराची चांगली, लयसुरीची चांगली समज आहे तसं. परंतु असा बसून तिने खूप रियाज कधीच केला नाही. बरं. आणि गाण्यासाठी एका जागी बसून तुम्हाला तासन तास आधी शांत बसता आलं पाहिजे. रियाज नंतरची गोष्ट आहे. त्याच्यामुळे आमचे गुरुजी शिकायला गेलं की आधी 15 मिनटं केवळ तानपुरा वाजवा, गाऊ नका, शांत बसा, आधी मन शांत करा आणि ती आधी बसायची प्रॅक्टिस करा तुम्ही आणि तानपुरा वाजवायची. गाण्याचा नंतर पाहू आपण. तसा रियाज स्वानंदीनी केला नाही. आणि तसा लहानपणापासून तिचा कल नव्हता तिथं. तिला जरी गाता येत असलं तरी एक साधनेसाठी म्हणून एक आवड लागते, बैठक म्हणता त्याची आवड लागते, टेम्परमेंट लागते. पण अभिनयाचं ती लहानपणापासून ती शाळेमध्ये, कॉलेजमध्ये भाग घेत होती. त्यामुळे असा परत निर्णय घ्यायची परत संधी नाही मिळाली. तिने अभिनेत्री व्हायचं ठरवलं. आता स्वानंदीला तुमच्याविषयी काय वाटतंय? हाय मम्मा, सरप्राईज. मला आता सगळ्यात जास्त हे सांगावंसं वाटतं की माझी आई खूप मोठी गायिका आहे. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट. पण मी बऱ्याचदा हे म्हणते की माझी आई जेव्हा कार्यक्रमात असते तेव्हा ती गायिका असते, पण जेव्हा ती घरी असते तेव्हा ती संपूर्णपणे आई असते. मला खूप छान वाटतं की हे नातं आम्ही असं जपलंय एकमेकींसाठी सुद्धा, की मला सुद्धा ह्या गोष्टीची जाणीव असते की तिला जेव्हा संपूर्ण लक्ष देऊन रियाज करायचा असतो तेव्हा मी पण प्रयत्न करते संपूर्णपणे की तिला मी त्रास देणार नाही, किंवा तिला लक्षात येतं की मला आता तिची गरज आहे, तर मग अगदी माझ्या प्रयोगांपर्यंत मला डबा आणून देऊन, मला अगदी व्यवस्थित जेवायला वाढून, प्रयोगाच्या तिथे येऊन असे सगळे लाडही ती करते. तर अतिशय बॅलन्स्ड आणि मस्त नातं आहे आमचं. आणि मला फारच मजा येते तिच्याशी बोलताना. आईला जेव्हा दुसऱ्यांदा नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं तेव्हा सगळे घरी बसलो होतो आणि तिचे काही डॉक्युमेंट्स आणि पॅकिंग आणि बाहेरनं हे सामान आणायचं असं सगळं चालू होतं. आणि आईला फोन आला की तिला नॅशनल अवॉर्ड मिळालं आहे. बरं, अशी स्थिती होती की ती आता परवा अमेरिकेला जाणार आणि 1 महिन्यानंतर नॅशनल अवॉर्ड सेरेमनी आहे भारतामध्ये आणि त्यावेळेला ती तिकडे अमेरिकेत असणार आहे. तर अक्षरशः आम्ही घरी बसलो होतो आणि घरात बुकेज यायला लागले आणि लोक आम्हाला विश करायला लागले, फोन्स यायला लागले. आणि आम्ही तेव्हा इतक्या द्विधा मनस्थितीत होतो की तिला येता येणार आहे का नाही येता येणार आहे, का कसं करायचं, काय करायचं. आम्ही सगळे फार खूपच द्विधा मनस्थितीत होतो. आणि पण शेवटी माझ्या आईची जिद्द, तिच्यातली एनर्जी आणि आमचं तिच्यावरचं प्रेम हे सगळं एकत्र आलं. मला आठवत आहे ती अमेरिकेहून दिल्लीला फक्त 2 दिवसांसाठी आली होती. ती मला एवढंच म्हणाली होती की स्वानंदी तू मुंबईहून ये दिल्लीला आणि माझ्यासाठी 1 पेटी आंबे घेऊन ये, कारण तिला आंबे प्रचंड आवडतात. आणि तिकडे ती शक्यतो ती एप्रिल मे अमेरिकेत असते, त्यामुळे तिला आपले छान हापूस आंबे खाता येत नाहीत. त्यामुळे तिला प्रचंड असं झालं होतं की तू फक्त आंबे मॅनेज कर, बाकी सगळं ठीक आहे. ती अमेरिकेहून आली, लँड झाली. त्या दिवशी नॅशनल अवॉर्ड सेरेमनीची रिहर्सल झाली. दुसऱ्या दिवशी फंक्शन होतं. त्या रात्री तिला झोप लागत नव्हती कारण साहजिकच जेटलॅगमध्ये होती. तर पॅकिंग वगैरे करत होती. तर मी झोपेतनं उठले आणि म्हटलं काय आवाज येतोय. तर आई पॅकिंग करून छानपैकी आंबे रात्री 2 वाजता खात बसली होती, कारण तिला असं झालं होतं की आता उद्या सेरेमनी आहे, नंतर मला वेळ मिळणार नाही, मग आता मी काय करू. मग ती म्हणाली नाही मी छान सगळे आंबे संपवते, म्हणून तिने सगळे आंबे खाल्ले. रात्रभर झोपली नाही. दुसऱ्या दिवशी नॅशनल अवॉर्डच्या तिथे गायली.
त्याच्यानंतर परत 24 तास अमेरिकेत प्रवास केला आणि अमेरिकेला पोचल्या पोचल्या परत तिकडे क्लासिकलचा जवळजवळ 2-2.5 तासांचा परफॉर्मन्स केला. ही जी एनर्जी तुझ्यामध्ये आहे मम्मा, मला सगळे म्हणतात की माझ्यात खूप एनर्जी आहे, माझ्यात खूप एनर्जी आहे, पण ती तुझ्याकडनंच आलेली आहे. आणि थँक्यू, तुझ्यात इतकी एनर्जी आणि इतकं डेडिकेशन आहे कुठलीही गोष्ट करण्याचं, आणि ते मला तुझ्याकडनं मिळालं आहे. त्यामुळे आय लव्ह यू. मला असं वाटतं मी तुला नेहमी ही गोष्ट सांगत असते, पण आत्ता मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुला असं जाणीवपूर्वक, आपण म्हणतो ना लक्षात राहील असं, अशा ठिकाणी तुला ही गोष्ट सांगणार आहे की गोष्टी जर ऑर्गनाइज्ड नसतील, गोष्टी जर प्लॅन नसतील, तर त्याचं टेन्शन घेणं प्लीज कमी कर. कारण आम्ही सगळे आहोत, गोष्टी होतील. आपण जर त्याच्यात 100% दिले जसं ते हे तुला माहितीच आहे, तर त्या गोष्टी होतातच. त्यामुळे प्लीज टेन्शन देऊ नकोस, आणि त्यामुळे मी जर घरात पसारा केला तर मला ओरडू नकोस. अँड दॅट्स इट. अरे बापरे, खरंच हे प्रचंडच Surprise सरप्राईज होतं. होतं. खरंच म्हणजे मला आता ती जी म्हणते, स्वानंदी जी म्हणते त्या आंब्याच्या विषयाकडे येऊ नंतर, पण त्याच्या आधी ती जी शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणली की ऑर्गनाइज गोष्टी नसल्या तरी त्याचं टेन्शन घेऊ नकोस, एक सल्ला तिने तुम्हाला एक दिला आहे, तर काय म्हणाल? हे खरं आहे. मात्र मला सगळं खूप प्लॅन्ड आवडतं, खूप ऑर्गनाइज्ड आवडतं. प्रत्येक गोष्ट जागच्या जागी आवडते. आधी मी अशी नव्हते पण हळूहळू अशी होत गेले. पण आता तशी पण झाली ती मी, म्हणते पण ना. मी कमी करीन. पण आता तिने मला माझ्या इतक्या माझ्या जीवनातल्या महत्त्वाच्या व्यक्तींनी सांगितल्यावर मी ऐकणारच. ऐकणार ना? नक्की नक्की. स्वानंदी ऐकणार मी नक्की. आईने प्रॉमिस केलेलं आहे मला, तू सांग नंतर काय ते. आंबे तुमचं अत्यंत आवडत आहे का? खूपच, खूप खूप अगदी. बर. म्हणजे बाजारात दिसला आंबा की तो घरी आणून लगेच खाल्लाच पाहिजे. बर. ते खूप आवडतात. आणि हे तुम्ही खरंच केलं होतं का? हो 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 नॅशनल अवॉर्ड फंक्शनच्या हो, आदल्या कारण का दिवशी? ती दिल्लीला येणार होती ना, त्यामुळे माझी बहीण इथे पुण्यात राहते, सुचेता. तर तिला मी अमेरिकेतूनच फोन करून सांगितलं होतं की मला अगदी उत्तम प्रतीचा आंबा पाठव. बर. तर तिने बरोबर स्वानंदीबरोबर पाठवलं. अमेरिकेत कारण एक्सपोर्ट नाही ना करू शकत. बरोबर आहे. त्यामुळे अमेरिकेत मग मी, त्यामुळे त्या होतं. आणि बरोबर असं होतं दरवर्षी एप्रिल मे मध्ये मी अमेरिकेला जाते. त्यामुळे आंब्याचा सीझन चुकतो. तो ती संधी तुम्ही साधलीत. हो, म्हणजे अगदी साधली. बरं. तुम्हाला 2 वेळा एकंदरीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मला असं वाटतं की हे आमच्या रागसंगीताचा मला मिळालेला आशीर्वाद आहे खरं तर. कारण दोन्ही चित्रपटात जी माझी गाणी होती ती संपूर्णपणे शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी होती. आणि पहिल्यांदा जेव्हा मला मिळाला अशोक पत्की यांचं संगीत होतं. सावली हा जो आपला मराठी चित्रपट, तसा तो कोकणीमध्ये होता अंतर्नाद. त्याचा साऊंड ट्रॅक सेमच होता, म्हणजे सावलीची गाणी आणि अंतर्नादची गाणी. शब्द वेगळे होते फक्त. शब्द सुद्धा तेच होते, कारण का सगळ्या बंदिशी होत्या. बरं. मी कोकणी गाणं एकही गायले नाही त्याच्यात. अच्छा. सगळी माझी हिंदीच गाणी होती, म्हणजे आपली बंदिशी होत्या. काही असे दादरे ठुमऱ्या असं होतं. पण अशोक पत्की हे माझे अत्यंत आवडते संगीतकार आहेत. त्यांना एकतर गायकाचं जे बलस्थान आहे ते माहीत असतं. त्यामुळे ते ज्या तऱ्हेची गाणी त्यांनी माझ्यासाठी केली की जिथं मी मुक्तपणे विहार करू शकेन, माझ्या अगदी स्वभावाला, माझ्या गळ्याला, माझ्या बुद्धीला साजेशी. आणि बहुतांशी गाणी आमची अगदी स्टुडिओमध्ये आम्ही गेल्यानंतर रेकॉर्ड झालेली आहे. की स्टुडिओत आम्ही भेटायचं, मग सीन सांगितला जायचा, मग तिथे गीत लिहिलं जायचं. आणि तिथेच पत्की जी तिथंच संगीत करत असत, आणि तिथे मी शिकून लगेच म्हणायचं. सो हा सगळा जो भाग आहे तो सगळा 3 ते 4 तासामध्ये मॅक्स गाणं रेडी. पण शास्त्रीय संगीतासारख्या, आणि विशेषतः तुम्ही मगाशी म्हटलात की मला सगळं प्लॅन्ड आवडतं, ऑर्गनाइज गोष्टी आवडतात, अशी व्यक्ती अशा प्रकारच्या वातावरणात कशी चपखल बसू शकली? ज्या गोष्टीवर माझा कंट्रोल नाही त्या गोष्टी ऑर्गनाइज्ड असाव्यात जरूर. बरोबर. मी स्टुडिओमध्ये गेल्यावर म्युझिक डिरेक्टर्स,
फिल्म डिरेक्टर, हे जसं म्हणतील तसंच गाणं होणार आहे. त्यामुळे मी कुठल्याही तऱ्हेच्या आयडिया डोक्यात घेऊन स्टुडिओत जात नाही. पूर्ण तिथे पाठीकोरी. पूर्ण अगदी शांतपणे जाऊन ते जसं म्हणतील तसं गाण्याच्याच मी मनोभूमिकेने तिथं गेले असते. त्यामुळे ही अडचणी वेगळी येत नाही. कंपार्टमेंट्स आहेत. बरं. शास्त्रीय संगीत गाणारे जे कलावंत असतात त्यांना मैफिलीत तब्येतीत एक एक राग उलगडून गाण्याची सवय असते. आपण सुगम संगीतामध्ये म्हणा किंवा फिल्म म्युझिकमध्ये म्हणा 3-3.5 मिनिटाच्या चौकटीमध्ये हे सगळं आपल्याला गाणं बांधायचं असतं. तर मग हे दोन्ही गोष्टी कशा जमवता तुम्ही? म्हणजे मला स्टुडिओमध्ये जाऊन तिथं गाणं शिकून ते आत्मसात तेवढ्या कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आत्मसात करून अतिशय इंटेन्सली ते म्हणणं हे मला खूप आवडतं, मनापासून आवडतं. आणि त्या स्टुडिओमध्ये त्या सिंगर्स बूथमध्ये त्या माईकसमोर गेल्यावर तो ट्रॅक कानात वाजत असतो किंवा आणि त्याच्या आपल्या आवाजात आपण स्वतःशी संवाद साधत साधत त्या गाण्याशी एकरूप होणं हा अनुभव मला खूप आवडतो. बरं. आणि त्याच्यात एक ताजेपणा आहे. आपण जेव्हा स्टुडिओत जातो, नंदराग मी हजारो वेळा म्हटलेला असेल, पण तिथं नंदरागावर आधारित एखादं गाणं वेगळ्या सुरावटीचं थोड्या जेव्हा मला नवीन शिकायला मिळतं, तो क्षण तो असा फ्रेश क्षण असतो, तो मला खूप आवडतो. बरं. आणि ते तिथं आत्मसात करून परत आपण ते जे गीत आहे ते गीतमय होणं हा खूप सुंदर अनुभव आहे. बरं. पण तुम्हाला ही अडचण कधी जाणवली नाही? म्हणजे मैफिलीतला एक मूळ वेगळा आणि प्लेबॅक सिंगर म्हणून मूळ अगदी वेगळा, अगदी अगदी या दोन भूमिका तुम्ही उत्तम पद्धतीने निभावू शकता हे आता सिद्ध झालंय. राष्ट्रीय पुरस्कार मिळाला म्हणल्यावर ते सिद्ध झालंय. बरं. आता मला तुम्हाला विचारायचं आहे की घरामध्ये जेव्हा एखादा कलावंत असतो तेव्हा त्याचे मूड सांभाळणं, त्याच्या कलाकलांनी घेणं, या गोष्टी केल्या जातात बऱ्याच ठिकाणी. तुमच्या घरामध्ये तर सगळेच कलावंत आहेत. हो. तिघांची क्षेत्र कलेचीच आहेत. तुम्ही हे सगळे एकमेकांचे मूड्स, एकमेकांची स्पेस हे सगळं कसं सांभाळता? जाणीवपूर्वक असं काही नाही राजेश, असं काही नाही की पण एक माणूस म्हणून एकमेकांना समजून घेणं, कलाकार म्हणून पण नाही, मला असं वाटतं की माणूस म्हणून समजून घेणं महत्त्वाचं वाटतं. की जेव्हा ज्या आपल्या बरोबरच्या व्यक्तीला कुठल्या गोष्टीची गरज आहे हे समजणं, समजून घेणं आणि त्याला ती करू देणं, याच्यापेक्षा काय दुसरं आहे. की मला रियाज करायचा आहे तेव्हा माझ्याकडून स्वयंपाकाची अपेक्षा न करणं. बरोबर. किंवा उदयचं जेव्हा काहीतरी तो चित्रपट पाहत असतो, त्याचा बराच अभ्यास असतो, तेव्हा उगीच ते त्याला न म्हणजे ते करू नकोस आणि माझ्याबरोबर शॉपिंगला चल हे म्हणणं हे आम्ही कधीच केलं नाही. बरोबर. म्हणजे स्वातंत्र्य जपलं एकमेकांचं आणि त्या कलेचं मोल सांभाळलं. आणि आम्ही सगळे कलाकार असल्यामुळे त्याला स्वातंत्र्य दिल्याने मलाही स्वातंत्र्य मिळायचं. पण स्वानंदिनी जो आत्ता एक मुद्दा मांडला की ती गायिका आहे आणि घरात ती आई आहे, तर हे आई पण काय होतं? म्हणजे रागावणं होतं का मैत्रीपूर्ण आई पण होतं? नाही, रागावणं पण कुठेतरी. म्हणजे मला आठवतं तिचा हात एकदा रिस्ट फ्रॅक्चर झाला होता आणि ते त्या वर्षाच्या काहीतरी ॲग्रिगेटप्रमाणे तिला फायनल परीक्षेला बसायची गरज नव्हती खरं तर तेव्हा. तर तिचे प्रिन्सिपल म्हणाले की नको बसू दे, पण मग ही पण म्हणाली नाही बसू का, नको बसू मी. तर मी म्हटलं का, परीक्षेत बसलीस की तुला कळेल ना की तुला किती अभ्यास केल्याने किती येतंय, काय येतंय. परीक्षा ही म्हणजे स्वतःसाठी किती चांगला अनुभव असतो. मार्क मिळवणं हा नंतरची गोष्ट आहे, पण कोणती ही परीक्षा ही आधी आपल्याला स्वतःला स्वतःची ओळख करून देतो. त्यामुळे त्या परीक्षेला तू बसलंच पाहिजे, असा तुमचा हट्ट होता. आणि मग उदयजींचं काय म्हणणं होतं त्या विषयामध्ये? त्यांनी जर मध्ये कधी तो बोलला नाही फॉर्च्युनेटली. तुमचं तुम्ही बघा, तुमच्यावर सोपवलं होतं ते. बरं. पण मग स्वानंदिनी तुमचा हट्ट पुरवला? अगदी अगदी. बरं. ती पण तशी फोकस्ड मुलगी आहे ती अतिशय. तुम्ही आता गाणं शिकवता, पण एकंदरीत तुमच्या एक विचार करण्याचा जो दृष्टिकोन आहे किंवा तुम्ही असं नेहमी मांडत आलेला आहात की तुमचं जीवन, दैनंदिन आयुष्य आणि संगीत ह्यांचं एक नातं आहे.
तर त्याबद्दल सांगा ना जरा सविस्तर. मला तर ना आमच्या शास्त्रीय संगीतातलं आवर्तन जर पाहिलं ना, तर तू दैनंदिन जीवन, कुठल्याही चित्रपटातली ची स्टोरी, आपला दिवस संपूर्ण डिझाईन सगळीकडे सारखंच आहे. की जसं आपल्याला दिवसभर उगाचच आपण इकडून तिकडे पळतोय हे आपल्याला नको असतं. आपल्याला काही विश्रांतीचे क्षण हवे असतात, काही कॉन्टेम्प्लेट करायचं, काही मेडिटेटिव्ह क्षण. संगीतातलं आवर्तनही तसंच असतं की ते सारखं सारखं बिझी सारखा एक सूर दुसरा सूर असं नाही, त्याच्यामध्ये पॉझेस हवे, त्याच्यात ठहराव हवा. त्यामुळे ते आवर्तन मला असं, मी ज्या गोष्टी आपण पाहतो, मग घराचं इंटिरियर असो, एखाद्या बिल्डिंगची रचना असो, फ्लॅटची रचना असो, किंवा संगीताचं आवर्तन असो, सगळं सारखंच वाटतं. किंवा एखाद्या चित्रपटाची कथानक जे आपण पाहतो तेव्हा, किंवा कुठली कथा आपण सांगतो, मला त्याचं सगळ्याचा मला असं वाटतं डिझाईन इज द सेम. तेच आहे, बरोबर. डिझाईन आत्ता हे म्हणताय तुम्ही, पण तरुण पिढी जी आहे आजची, ही खूप क्षणिक गोष्टींना भुलते किंवा त्याच्याकडे आकर्षित होते. तर असं नाही वाटत तुम्हाला की या वातावरणामध्ये एकंदरीत शास्त्रीय संगीताचं जे भवितव्य आहे किंवा स्थान आहे त्याला थोडा कुठेतरी धक्का लागेल असं वाटतं? मला नाही वाटत तसं. बरं. एकतर माझ्याकडे माझ्या घरी राहून शिकणाऱ्या मुली देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात. मला अनेक फोन येतच असतात की आम्हाला रागसंगीत शिकायचं आहे. परंतु मला असं वाटतं की लोकांना हा प्रश्न वारंवार सगळ्यांच्या मनात हा एवढ्यासाठी येतो की वेगवेगळ्या तऱ्हेचं संगीत हॅमर होतं आहे बेसिकली वेगवेगळ्या चॅनल्सवरून. परंतु आपण जर वेस्टर्न क्लासिकल जरी बघितलं तरी वेस्टर्न क्लासिकलच्या कार्यक्रमाला 200च लोक असतात, परंतु पॉप म्युझिकला 5000 लोक असतात. त्यामुळे मला असं अजिबात वाटत नाही की शास्त्रीय संगीताला ते संगीत न समजणारा ऑडियन्स 5000 लोकांचा असावा असं मला वाटत नाही. बरं. समजणारा 5000 काय 25000 यावा, जसा सवाई गंधर्वमध्ये येतो. बरोबर. परंतु शास्त्रीय संगीत हे चेंबर म्युझिक आहे. त्याच्यामध्ये अतिशय उच्च प्रतीचा सांगीतिक विचार मांडला जातो. त्यामुळे ती वैचारिक गोष्ट आहे. ती सगळेच जणांना त्याची आवड असेल असं मला वाटत नाही, आणि असावी हे गरजेचे नाही, आणि नसण्याचीच जास्त शक्यता आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे अतिशय कमी % लोकांना शास्त्रीय संगीताची आवड असते. बरोबर. मग याची तुम्हाला खंत वाटत नाही? नाही. बरं. कारण कमी आवड असणारा श्रोता जर यायला लागला तर त्याला रिझवण्यासाठी वेगळ्या मार्गाने जावं लागेल, आणि ते जाणं म्हणजे आपल्या संगीताशी कॉम्प्रोमाइज करणं होईल, आणि ते कॉम्प्रोमाइज न करणं म्हणजे परंपरा जपणं, कारण आम्ही परंपरा गातोय. बरोबर. त्यामुळे ती तशीच गायली गेली पाहिजे, आणि ती तशी नक्की टिकेल. अच्छा. समर्थ गायक असेच जन्माला येत आहेत, आणि 400 वर्ष ख्याल गातोय ना आपण. बरोबर. मग का नाही गाणार? नाही, पण मला तेच म्हणायचं आहे की तुमच्या जनरेशनकडे ज्याला आपण म्हणतो एक संयम होता, आजच्या पिढीकडे तो संयम कमी दिसतो जो शास्त्रीय संगीताला आवश्यक असतो. मला असं वाटतं की ते क्षणिक ह्याला आकर्षित जरूर होतात, आणि मला वाटतं त्यांचा आत्मशोध सुरू असतो ना कुठेतरी. ही आकर्षणं जेव्हा त्यांना आकर्षित करतात तेव्हा हेही करून पाहू, हेही करून पाहू, हे शेवटी मला असं वाटतं ती एखाद्या मेडिटेटिव्ह गोष्टीमध्येच नंतर गुंततात. म्हणजे आज आपण ह्या ज्या पॉप कॉन्सर्ट्स आहेत त्याला 45च्या वरचे किती लोक जातात राजेश? जातात का? बरोबर. तो एक वयोगट ठरलेला असतो. म्हणजे ती मला वाटतं प्रत्येक वयाची एक आवड असते, आणि नंतर आपल्याला 40-45 नंतर एक्झॅक्टली कळतं की आपल्याला काय आवडतं, आपल्याला काय आवडायला हवं, आणि आपण काय ऐकायला हवं, आणि आपण काय करायला हवं. मला असं वाटतं की प्रत्येकाला स्वतःची ओळख झाली ना की कळतं की मला काय हवं. सगळ्यांनी शास्त्रीय संगीत ऐकावं किंवा ऐकलं पाहिजे, सगळ्यांना आवड असली पाहिजे असं मला काही वाटत नाही. अच्छा. पण
आवड आहे त्यांना गाणं समजलं पाहिजे. केवळ आवडीवर ते तिथं संपलं नाही पाहिजे की मला खूप आवडतं. बरोबर. नाही, त्याच्यातला जो समजून जर जो बौद्धिक त्यातला जो भाग आहे ना तो कळला पाहिजे, तर परिपूर्ण आनंद घेता येतो. नाही तर केवळ इमोशनल, आहा छान वाटतंय, हां कानाला गोड लागते, किंवा नाही कुठेतरी ते बेसूर झालं तर मला कळतं वगैरे, अशा ज्या ह्या कमेंट्सपेक्षा समजून घेणं. आवर्तन म्हणजे काय आहे, आलाप जेव्हा गायक म्हणतो आहे, एखादा राग मांडतो आहे, राग कसा आहे आणि गायकाचा स्वतःचा त्या रागाकडे पाहायचा विचार काय, हे जेव्हा कळेल ना श्रोत्याला, तेव्हा त्याचा परिपूर्ण आनंद. आणि तेव्हा गायक देहभान विसरलेला असेल आणि तेव्हा ऐकणारा सुद्धा देहभान विसरलेला असेल, आणि ते जे एक एलिव्हेशन असतं ना ते त्याला वारंवार शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाकडेच घेऊन येईल. मला असं वाटतं आत्ताच्या यंगर जनरेशनबद्दल जर म्हणायचं तर आईवडिलांचा मोठा रोल आहे याच्यामध्ये. त्याच्यासाठी आईवडिलांना जर ह्याची कल्पना असेल की, आणि केवळ शास्त्रीय संगीत हे काय मनोरंजनासाठी नाही. माझ्या गुरुजींचं अतिशय सुरेख वाक्य मी अनेक कार्यक्रमांमध्ये अनेक वेळा म्हटलेलं की शास्त्रीय संगीत हे मनोरंजनासाठी नाही, आत्मरंजनासाठी आहे. वा वा. त्यामुळे तेवढी डेप्थ असणारे आई वडील असले ना की आपोआप सगळं होतं. आणि असा समाज आहेच की आपल्याकडे. मगाशी आपण तुमच्या कुटुंबाबद्दल बोलत होतो. तुम्ही सगळेच कलावंत आहात, तिघही. तुम्ही तिघही एकमेकांचे टीकाकार आहात. जरूर आहोत ना, रोजच्या रोज अगदी. मग माझं कुठलंही कॉन्सर्ट असो, म्हणजे उदय जेव्हा असतो त्या ठिकाणी तो येतो, ती ऐकतो, त्याच्यावर अगदी त्याची प्रामाणिक मतं मांडतो, त्याच्या प्रत्येक रोलबद्दल मला जे वाटतंय, कोणते रोल करायला हवे, कोणत्या रोलमध्ये तो मला आवडतो. कारण मी एक आम ऑडियन्स आहे ना, ते मी सारखा फीडबॅक त्यालाही देत असते, स्वानंदीलाही देत असते. स्वानंदी माझी गाणी ऐकत असते. अगदी म्हणजे बारीक सारीक गोष्टींबद्दल आम्ही एकमेकांच्या कामामध्ये रस घेऊन मला वाटतं प्रत्येक कुटुंबामध्ये असंच होतं. राजेश, तुम्ही जसं अशोकजींसाठी गायलात तसंच तुम्ही श्रीधर फडक्यांसाठी सुद्धा गायलात. हो. तर श्रीधरजींबद्दल काय सांगाल? श्रीधरजी खूप आवडते संगीतकार, अतिशय सुमधुर, अतिशय अभ्यासू संगीतकार. म्हणजे एखाद्या गाण्याची चाल ते स्वतः असं नाही की ते गाणं समोर आलं आणि चाल लावली आणि झालं, असं नाही. ती चाल त्यांच्या एकदा डोक्यात आली की चांगले चांगले जे गाण्यावर विचार करणारे लोक आहेत त्यांना ते बसवतात, त्यांना ऐकवतात आणि पाहतात त्यांच्या चेहऱ्यावरच्या कसे काय भाव आहेत, आणि त्याप्रमाणे अतिशय सूक्ष्मपणे पाहून मग ते गाणं असं काही ते बदलून असं काही पेश करतात. आणि माझ्या वाट्याला त्यांची जी गाणी आली त्यात पण मी हे पाहिलं की अगदी मला जे गाणं गायला आवडेल अशाच त्यांनी चाली केल्या. म्हणजे जी काही त्यांनी गाणी केली आहेत माझ्यासाठी, आणि एक त्याचा साचा देऊन मला मुक्तपणे तुला जसं ते गाणं फुलवायचं आहे तू फुलव, याचं स्वातंत्र्य पण दिलं. तुमच्या संपूर्ण सांगीतिक अभिव्यक्तीला पूर्ण फारकत असणारं एक गाणं म्हणजे लावणी पण तुम्ही गायलात. हो, चित्रपटासाठी गायलात. आणि तर त्याबद्दल सांगा. लावणी खरं गाणं आम्ही जेव्हा दादरा ठुमरी कजरी गातो ते सुद्धा शृंगार रसप्रधान असंच शब्द आणि स्वर ह्या दोन्हीच्या बॅलन्सनी जाणारच तो संगीत प्रकार आहे. आणि लावणीमध्ये शब्द थोडे जास्त महत्त्वाचे होतात त्याच्यापेक्षा, परंतु भाव तोच आहे जो आमच्या उपशास्त्रीयमध्ये. त्यामुळे तसं गाणं मला काही ते वेगळं वाटलं नाही. आणि बहुतेक असाच कोणीतरी दादरा ठुमरी माझं ऐकून त्यामुळेच मला ते अजितनी गाणं माझ्याकडे आणलं. आपण पाहतो की लावणीमध्ये जे कथकचे तोडे, म्हणजे सगळं त्याच्यात नृत्यसुद्धा जे आहे ते कथकवर आधारित अनेक तोडे त्याच्यात वापरले जातात. त्यामुळे तसं ते गाणं मला इतकं वेगळं वाटलं नाही. बरं, श्रीधरजींसाठी तुम्ही
जे काही गायलात त्याच्यात तेजोमय नाद ब्रह्म हो. ही तुमची ध्वनिमुद्रिका फार म्हणजे फारच लोकप्रिय झाली हो. आणि तुम्ही घराघरात पोचलात त्या गाण्यामुळे. खरे. तर त्या अल्बमबद्दल सांगा ना. तेजोमय नादब्रह्म हे स्वानंदीच्या जन्माच्या 2 महिने आधी गाणं दूरदर्शनवरच बरं. रेकॉर्ड झालं होतं. सुरेशजी, मी आणि श्रीकांत पारगावकर असं आम्ही तिघांनी मिळून म्हटलं होतं. आणि तेव्हा ते केवळ एक दिवाळीचा कार्यक्रम होता म्हणून ते सुरेशजी आणि आम्ही तिघांनी गायलं. पण ते गाणं खूप छान झालं टी व्हीवर. बरं. मग आणि नंतर एक कंस ह्या रागावर आधारित गाण्यांचा कार्यक्रम नेहरू सेंटरला मुंबईत झाला होता. तिथे माझं शास्त्रीय काही कंस के प्रकार पण मी सादर केले होते. मालकंस, चंद्रकंस, संपूर्ण मालकंस वगैरे. आणि तिथे श्रीधरजींचा हा कंस रागांवर आधारित भावगीतं. बरं. तिथं त्यांनी मधुकंस रागावर आधारित मी राधिका हे गाणं प्रथम मला शिकवलं आणि तिथं मी सादर केलं. बरं. आणि ते पण गाणं इतकं सुंदर झालं की तिथे लगेचच लोकांना खूप आवडलं आणि फॉर्च्युनेटली लगेच तिथे व्हीनसनी ते करायचं ठरवलं. आणि मग अजूनसुद्धा त्याच्यात एक अतिशय सुंदर गाणं झपतालातलं पण त्यांनी केलं. आणि बाकी गाणी मला असं वाटतं की ते प्रत्येक गाणं त्या अल्बममधलं जे होतं ना ते अतिशय असं मिळवून आलेलं आहे, असं एकजीव झालेलं आहे. त्यामुळे तो अल्बम लोकांना आवडला. आपल्याला म्हणजे कलावंताला एखादा परफॉर्मन्स करत असताना म्हणजे अभिनेता असेल तर ती भूमिका करताना, गायिका असेल तर गाताना एखादं विशिष्ट गाणं साधारण कळतं की आता हे गाणं निश्चित लोकप्रिय होणार. तसं तुम्हाला मी राधिकाच्या बाबतीत वाटलं होतं? ॲक्च्युली जेव्हा स्टुडिओमध्ये जाऊन आपण गातो ना तेव्हा हे काहीही लक्षात नसतं की हे पुढे बाजारात येणारे वगैरे सुद्धा माहिती नसतं. तेव्हा केवळ आपण जाऊन त्या गाण्याला सर्वस्व द्यायचं असतं. आणि केवळ द्यायचं म्हणून नाही, पण आपण त्याच्यात असेच रमूनच जातो की तसं काही मनात नसतं. पण नंतर जेव्हा ते गाणं रेकॉर्ड झालं ना, आणि रेकॉर्ड ॲक्च्युली आम्ही जेव्हा स्टुडिओमध्ये बाहेर येऊन रेकॉर्डिस्टकडे ते गाणं आम्ही ऐकलं तेव्हा असं वाटलं की ते खरंच फार सुंदर गाणं झालं आहे. कारण का त्याची चाल इतकी सुंदर आणि शब्दसुद्धा नितीन आखव्यांचे इतके सुंदर की तिथे मी राधिका हे सुद्धा इतकं सपखल बसणारे तिथे शब्द आहेत आणि त्या शब्दांना चाल सुंदर आहे. आणि मी पण जरा बरं गायलं आहे. उत्तम गायला तुम्ही. आणि काय अर्थी ते कलावंतांनी कलेतून प्रकट व्हावं असं म्हणतात. त्यामुळे साहजिकच ही मुलाखत चालू असताना सुद्धा श्रोत्यांची अपेक्षा अशीच असणार की आरतीताईंनी मी राधिका म्हणावं. प्राण सखा घन श्याम रंगले जयाचे रंगी मी राधिका मी राधिका राधिका वा, सुंदर. आरतीताई, तुम्ही आज इथे आलात, आमच्याशी छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद. आणि या तुमच्या सुरावटींवरच आजच्या या मुलाखतीचा आपण शेवट करूया. धन्यवाद. नमस्कार.